तर तिकडे अमरावतीमध्ये देखील शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाले आणि यामुळे ठाकरे गट आक्रमक झाल्याचं कळते। लवटेंनी खराब झालेलं सोयाबीन घेऊन मोर्चा काढलाय। दर्यापूर, अंजनगाव, सुरजी येथील ठाकरे गट आता आक्रमक झालाय। दसऱ्यापर्यंत नुकसान भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार गजानन लवटे यांनी दिलाय। अंजनगाव आणि दर्यापूर आणि अचलपूर या भागातली अतिशय परिस्थिती खराब आहे। पाऊस जो आलेला आहे तो लोकांच्या शेतामध्ये टोंगळ्या एवढा आलेला आहे, हे तुम्ही बघू शकता। याची परिस्थिती पहा तुम्ही। हे सोयाबीन आहे, हे आज शेतकऱ्याच्या घरात यायला पाहिजे होतं, अजून आलं नाही। माझं असं म्हणणं आहे की जेही नुकसान झालेलं आहे हे सरसकट ओला दुष्काळ म्हणून तुम्ही हे जाहीर केलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री साहेबांना यांनी निवेदन दिलं पाहिजे। LTO साहेबांच्या जवळ मी या उद्देशानं आलेलो आहे, तहसीलदार साहेबांच्या जवळ मी या उद्देशानं आलेलो आहे। आमचा कोणताही उद्देश नाही आहे, म्हणजे त्यांना असं समजा की मी त्यांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या दिवाळीला शेतकऱ्यांच्या सगळ्या खात्यामध्ये या नुकसान भरपाईचे, या ओल्या दुष्काळाचे पैसे त्यांनी टाकलेच पाहिजे।